परमेश्वराचे आभार मानूया की पुन्हा एकदा त्याने आपल्याला आजची संधी दिलेली आहे, त्याच्या वचनावर मनन करण्याची, त्याच्या नावात एकत्रित येण्याची. आणि यावेळेस आपण त्या वचनाकडे वळत आहोत. जर तुम्ही पहिल्याच वेळेस जॉईन झालेले असाल तर तुमचंही प्रभू येशूच्या नावात आम्ही स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे, ज्या सैतानावर आपण विश्वास ठेवतो, सैतान दॅट वी बिलीव्ह. सैतान आणि त्याचे कार्य काय, तो कोण आहे, देवाने सैतान निर्माण केला का, जर केला तर तो कशासाठी केला, असे काही प्रश्न, बरेच लोकांचे प्रश्न आहे. आणि काही जणांना असं वाटतं की दैव आणि सैतान हे बरोबरीचे आहेत, परंतु तसं नाही. तर आजचा आपला विषय आहे सैतान व त्याचे कार्य. आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे आमचा विश्वास असा आहे, दिस वी बिलीव्ह. आणि ह्या मालिकेमध्ये आपण पवित्र शास्त्राचे मूलभूत तत्व, विश्वास काय याबद्दल आपण पाहत आहोत. पवित्र शास्त्राचा मूळ विश्वास हा काय असतो, कोणकोणत्या चर्च किंवा आपण देवाचे लोक कोणकोणत्या मूलभूत गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो. तर अनेक चर्चेस किंवा अनेक ख्रिश्चन लोक सैतानाला मानत नाहीत. ते म्हणतात की सैतान ही एक कल्पना आहे. अनेक ख्रिस्ती लोक दुरात्मे किंवा दुष्टात्मे, भूत वगैरे हे मानत नाहीत. आणि ही आश्चर्याची गोष्ट आहे. आणि जर ते म्हणतात की आमचा देवाच्या वचनावर पवित्र शास्त्र विश्वास आहे, तर शास्त्र शिकवतं की दुरात्मे आहेत, दुष्टात्मे, भूत आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या सेवेमध्ये भूत शब्दाने घालवले. आणि म्हणून जर भूत जर नाहीत, सैतान जर नाही, तर याचा अर्थ तुमचा शास्त्रावर विश्वास नाही. कारण शास्त्र शिकवतं की सैतान आहे, त्याचे दुरात्मे, दुष्टात्मे देखील आहेत. आता पहिला प्रश्न आपण असा पाहू की सैतान हा सैतान होण्यापूर्वी अगोदर तो कोण होता, हू वॉज ही. आणि याच्यासाठी आपल्याला याचं उत्तर आपल्याला देवाच्या वचनात, यशाच्या पुस्तकामध्ये आपल्याला आढळतं. म्हणून तुमच्या जवळ शास्त्र असेल तर जुन्या काळातलं यशाच्या पुस्तकाचा 14वा अध्याय जरा बघा. आणि या ठिकाणी सैतान हा सैतान होण्यापूर्वी कोण होता, कुठं होता, हे सांगितलेलं आहे. यशया 14 आणि वचन 12 पासून मी वाचतो. इथं असं म्हटलेलं आहे, हे दिव्यमान तार्या, प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडलास, राष्ट्रांना लोळवणाऱ्या, तू धुळीत, तुला धुळीत कसे टाकले. जो तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उंच करेन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन. आता हे यशा संदेष्टा एका दिव्य दूताबद्दल सांगत आहे. आणि त्याला तो दैदिप्यमान तारा किंवा प्रभात पुत्र असं म्हणतो. आणि तो म्हणतो की तू आकाशातून किंवा अंतराळातून किंवा स्वर्गातून कसा पडलास. म्हणजे याचा अर्थ की हा दिव्यदूत, हा आद्य दिव्यदूत, त्याचं पतन होण्यापूर्वी तो स्वर्गामध्ये आकाशात होता. जो तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करेन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन, मी मेघावर आरोहण करीन, मी परात्परांसमान होईन. या ठिकाणी या वचनात आपण वाचतो की हे लुसिफर नावाच्या एका आद्य दिव्यदूताबद्दल आहे. आणि तो देवसभेत होता, देवाच्या स्वर्गामध्ये देवाच्या सानिध्यात होता. वचन 15, त्या तुला अधोलोकात गर्तेच्या अधोभागात टाकलेले आहे. जे तुला पाहतील ते तुला मिळपून म्हणतील की ज्याने पृथ्वी अवतर कापिली व राज्य डळमळली, तोच हा का पुरुष. ज्याने जगाचे रान केले, त्यातील नगरांचा विध्वंस केला व आपल्या बंदिवानास मुक्त करून घरी जाऊ दिले नाही, तो हाच पुरुष का. तर ह्या ठिकाणी यशा संदेशा त्याच्या अगोदरचा. आता येहेजकेलच्या पुस्तकात येहेजकेलने याबद्दल काय म्हटलं आपण जरा बघू.
यहेजकेलचं पुस्तक याचा 28वा अध्याय. यहेजकेल 28 आणि याच्या 11व्या वचनापासून जर आपण पुन्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की मानव पुत्रा, सोरेच्या राजाविषयी विलाप करून त्याला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, तू पूर्णतेची मुद्राच आहेस, तू ज्ञानपूर्ण व सर्वांग सुंदर आहेस. आता सोर एका देशाचं नाव, प्राचीन नाव होतं. आणि या ठिकाणी जे वचन परमेश्वराचं त्याला प्राप्त झालं तो म्हणतो की सोरेच्या राजाविषयी विलाप करून त्याला सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, तू पूर्णतेची मुद्राच आहेस, तू ज्ञानपूर्ण व सर्वांग सुंदर आहेस, तू देवाचा भाग एदेन यात होतास. आता अर्थातच हा सोरेचा त्यावेळेस जो राज्य करणारा राजा त्याच्याबद्दल असू शकत नाही, हे दुसरं कोणाबद्दल तरी आहे. आणि म्हणून पुढे जर आपण त्याचं वर्णन वाचलं तर आपल्याला असं दिसून येईल की हे लुसिफर बद्दल सांगितलेलं. लुसिफर हा नंतर सैतान झाला, पण त्याच्या पूर्वी तो कोण होता? तो देवाचा एक आज्ञा दिवेदूत होता. तो देवाच्या स्वर्गामध्ये देवाबरोबर होता. आणि मग कशा प्रकारचा तो होता बघा, वचन 12, तू पूर्णतेची मुद्रा आहेस, तू ज्ञानपूर्ण व सर्वांग सुंदर आहेस. म्हणजे सर्वात आकर्षक, सुंदर आणि ज्ञानपूर्ण असा तो आद्य दिवेदूत होता. वचन 13, देवाचा भाग एदेन यात तू होतास. अलाक, पुष्कराज, हिरा, लसना आणि मग वेगवेगळ्या मौल्यवान रत्नांचे नाव दिलेले आहेत. अशा तऱ्हेचे जवाहीर तुझ्या अंगभर होते, खंजिऱ्या व बासऱ्या यांची कसब तुझ्या इथे चालत असे. म्हणजे बघा, संगीताची सुरुवात स्वर्गातून झाली आणि हा लुसिफर, हा आद्य देवदूत पृथ्वीवर येण्यापूर्वी, सैतान होण्यापूर्वी स्वर्गामध्ये प्रेझन वर्षी स्तुती स्तवन करणारा, गायन वादन करणाऱ्या देवदूतांचा प्रमुख असा तो होता. तुला निर्मिले त्या दिवशी त्यांची योजना झाली. वचन 14, यहेजकेल 28, तू पाखर घालणारा अभिषिक्त करूब होता. बघा, तो पूर्वी कोण होता सांगितले. सराफीन, करुबीन किंवा करूब हे वेगवेगळ्या प्रकारचे देवदूत, दूत स्वर्गात असलेले. आणि या ठिकाणी या वचनात दिलेलं आहे की तू पाखर घालणारा अभिषिक्त करूब होतास. कशावर पाखर घालत होता? ज्या ठिकाणी देवाचं सिंहासन आहे त्याच्या संरक्षणासाठी, त्याच्या देवाच्या सानिध्यात तो होता. तू पाखर घालणारा अभिषिक्त करूब असा होतास. म्हणजे तो अगोदर आद्य देवदूत असा होता, करूब जातीचा. मी तुझी तशी योजना केली होती. म्हणजे लुसिफर किंवा सैतान हा देवाची निर्मिती आहे. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल, तुमचा विश्वास असेल देव आणि सैतान बरोबरीचे आहे, काही लोकांना असं वाटतं, ख्रिश्चन लोकांना, सैतानाला पण देवाबरोबर एवढाच पॉवर आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मी तुझी तशी योजना केली होती. तू देवाच्या पर्वतावर होतास, तू अग्नीप्रमाणे झगझगणाऱ्या पाशातून हिंडत असत. तुला निर्माण केल्या दिवसापासून. म्हणजे तो देवाची निर्मिती आहे. आणि निर्माण करता हा निर्मितीपेक्षा श्रेष्ठ असतो नाही. देवदूत, आद्य देवदूत लुसिफर हा निर्माण करता आहे, हा निर्मिती आहे, देव निर्माण करणार आहे. म्हणून सैतान आणि देव किंवा लुसिफर आणि देव परमेश्वर हे बरोबरीचे नाहीत, असू शकत नाही. परमेश्वर निर्माण करता आहे, त्याने देवदूतांची निर्मिती केली. म्हणून 15 वचनातले की तुला निर्माण केल्या दिवसापासून अधर्म तुझ्या ठाई दिसून आला तोपर्यंत तुझी चालचलणूक यथायोग्य होती. आणि मग जर आपण वाचलं यशायाच्या पुस्तकाच्या 12व्या अध्यायामध्ये, तर आपल्याला दिसून येतं की त्याच्या ठाई गर्व आला आणि त्याने म्हटलं, 13व्या वचनात आपण वाचलं, तू मनात म्हणालास की मी आकाशात चढेल, देवाच्या तारांगणावर माझे सिंहासन उच्च करेल. सैतानाने बंडखोरी केली. प्रकटीकरणाच्या पुस्तकात
पुस्तकामध्ये आपण याविषयी वाचतो. आणि 1/3 देवदूत त्याच्या बाजूने त्याने फितवले आणि मग स्वर्गात युद्ध झालं आणि अंतराळामधून आणि स्वर्गातून त्याला खाली म्हणजे अंतराळात टाकण्यात आलं. तोपर्यंत इकडे पृथ्वीची आणि जगाची निर्मिती झालेली नव्हती. स्वर्गीय स्थान स्वर्गातून सैतान आणि बंडखोर देवदूतांना स्वर्गातून खाली टाकण्यात आलं. खाली म्हणजे पृथ्वीवर नाही, कारण पृथ्वीची निर्मिती नंतर देवाने केली, अंतराळात झाली. तुम्ही म्हणाल की कुठं लिहिलेलं आहे? इफिसकरास पत्राच्या 6व्या अध्यायात तुम्ही ते वाचू शकता. आणि मग ज्यावेळेस देवाने पृथ्वीची मानवाची निर्मिती केली त्यावेळेस काय झालं की आपल्याला माहिती आहे की सैतान हा धूर्तपणे त्या ठिकाणी त्याने पाहिलं की विनाअट विनाशर्त देवाने माणसाला त्याच्या प्रतिमेत घडवलेला आहे. पृथ्वीचा सत्ता आणि अधिकार त्याला दिलेला आहे. आणि म्हणून त्याला वाटलं की आता मी पृथ्वीवर आणि मानव जातीवर राज्य करीन. आणि मग त्याने उत्पत्तीच्या 3रा अध्यायात आपण वाचतो. उत्पत्तीचं पुस्तक याचा 3रा अध्याय बघा, जेनेसिस चॅप्टर 3. मानवाची स्त्री पुरुषाची निर्मिती झाल्यानंतर काय झालं? परमेश्वर देवाने उत्पन्न केलेल्या सर्व वनचरात सर्प फार धूर्त होता, तो स्त्रीला म्हणाला. म्हणजे बघा, सैतान म्हणून तो आदाम आणि हवा यांना प्रगट झाला नाही. तो सर्पाच्या रूपाने तो त्यांना प्रगट झाला. तो सर्पामध्ये शिरला. कारण ज्या वेळेस सैतान कार्य करतो तो मी सैतान आहे किंवा त्याचे दूत की आम्ही दुरात्मे आहेत असं म्हणत नाहीत. सैतानाला उघड व्हायला, एक्सपोज व्हायला आवडत नसतं. म्हणून त्याने धूर्त असा जो प्राणी होता सर्प त्याचा ताबा घेतला आणि त्याच्याद्वारे, त्या सर्पाच्या द्वारे त्याने स्त्रीला आणि पुरुषाला म्हणजे आदाम आणि हवा यांना फसवलं. आणि अशा रीतीने त्याने त्याची पृथ्वीवर जगामध्ये एंट्री झाली. त्याने काय केलं? त्याने त्यांना सांगितलं की खरंच देवाने तुम्हाला सांगितलेलं आहे की ते फळ खाऊ नका. आणि असं वारंवार सांगून बोलवून त्यांच्या मनामध्ये देवाबद्दल गैरसमज निर्माण केला. त्याने सांगितलं की जर तुम्ही ते फळ खाल तर तुम्ही देवासमान व्हाल. ते देवासमान नव्हते का? होते, परंतु ते देवासमान नाहीत. देवाने त्यांच्यापासून काहीतरी लपवून ठेवलेलं आहे, सगळं काही त्यांना दिलेलं नाही असं त्यांना भासवलं. आणि तीच ट्रिक तो आजही तुम्हाला मला आपल्या विरुद्धही वापरतो. शास्त्र सांगते की ख्रिस्तामध्ये आपण परिपूर्ण आहोत, पण तो आपल्याला सांगतो की आपण परिपूर्ण नाही, आपण आणखी काहीतरी करायला पाहिजे. ख्रिस्ताने जे वधस्तंभावर केलं ते पुरेसे, आपण पण धर्मकर्म करायला पाहिजे. आणि असं तो म्हणून आपल्याला करायला लावतो. म्हणजे त्याने देवाबद्दल गैरसमज निर्माण केला, त्यांनी लबाडी केली. आणि म्हणून प्रभू येशूने योहान सुसमाचाराच्या 8व्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे की सैतान हा प्रारंभापासून लबाड आहे आणि तो लबाडीचा पिता आहे. म्हणून लबाडी, खोटं हे सैतानापासून सुरू झाले. त्याने माणसाचा गैरसमज करून दिला. तो देवासमान होऊ शकला नाही. त्याला जे स्थान पाहिजे होतं ते स्वर्गात त्याला मिळालं नाही. आणि जेव्हा त्याने पाहिलं की माणसाला देवाने विनाअट विनाशर पृथ्वीचा जसं काही देव केलेला, सत्ता आणि अधिकार दिलेले आहे, त्याला ती सत्ता आणि अधिकार पाहिजे, त्याला राज्य करायचं. त्याचा मुख्य उद्देश हा होता देवाविरुद्ध बंड करण्याचा. आता तुम्ही म्हणाल की हे सर्व काही सैतान लुसिफर असताना तो सर्वात सुंदर देखण्याचा देवेदूत, ज्ञानपूर्ण आणि देवाचा आद्य देवेदूत करू हे असताना त्यांनी बंडखोरी का केली? का बरं तो देवाच्या विरोधात गेला? त्याचं पहिलं कारण हे की त्याच्या मनामध्ये गर्व आला. जे दिव्यदूत, असंख्य देवदूत देवाची भक्ती करत होते, त्याला असं वाटू लागलं की हे सर्व जर माझी भक्ती करतील तर किती चांगलं होईल.
आणि म्हणून त्याने ठरवलं, त्याने म्हटलं की मी माझं सिंहासन परस्परापेक्षा उंच असं करेन. नंतर त्याने माणसाला फसवलं की ज्या माणसाला देवाने त्याची भक्ती करण्यासाठी उत्पन्न केलं, मानव जातीला, परंतु त्याने माणसाला देवाविरुद्ध केलं, हितवलं आणि माणसाकडून तो अधिकार काढून घेतला, पृथ्वीची सत्ता आणि अधिकार. आणि म्हणून ज्यावेळेस प्रभू येशूची अरण्यात परीक्षा झाली, ज्यावेळेस सैतान त्याला प्रगट झाला परीक्षा घेण्यासाठी, त्यावेळेस त्याने म्हटलं की हे सर्व माझं आहे, तू मला नमन कर, हे मी तुला देईन. प्रश्न असा आहे की सैतान देवाच्या पुत्राला, प्रभू येशू ख्रिस्ताला असं कसं म्हणू शकला की हे सर्व माझं आहे आणि हे तू मला नमन कर, मी तुला देईन? त्याला हे कोणी दिलं? त्याला माणसाने, आदाम आणि हव्वा यांनी दिलं. देवाने माणसाला पृथ्वीची सत्ताने अधिकार दिला आणि ती सत्ताने अधिकार मिळवण्यासाठी त्याने माणसाला फसवलं आणि तो अधिकार काढून घेतला. आणि म्हणून शास्त्र सांगतं की या जगाचा अधिपती किंवा देव हा सैतान आहे. किती विशेष आहे ना? आणि हा अधिकार काढून घेतल्यानंतर देवाविरुद्ध त्याने माणसाला केलं. म्हणजे सैतानाचं कार्य काय आहे? लबाडी करणं. सैतानाचं कार्य काय? देवाविरुद्ध गैरसमज निर्माण करणं. आणि हीच रणनीती त्याने एदेन बागेत वापरली. आता त्यावेळेस देव सैतानाला नष्ट करू शकला असता किंवा एखाद्या दुसऱ्या वेगळ्या ग्रहावर त्याला पाठवू शकला असता, पण देवाने तसं केलं नाही. कारण परमेश्वराला माहित होत देव आहे म्हणून तो सर्वज्ञ आहे, सर्वज्ञानी आहे. त्याला माहित असतं की पुढे काय होणार आहे, पण सैतानाला माहित नव्हतं. सैतान लिमिटेड आहे. सैतानाला ही सर्वात मोठी घोडचूक केली देवाविरुद्ध पंडित, कारण त्याचं ज्ञान हे लिमिटेड आहे. सैतानाचा पॉवर हा लिमिटेड आहे. तो जर देवा समान असता, सर्व ज्ञानी असता, तर त्याला कळलं असतं की पुढं देव त्याचं काय करणार आहे, त्याला कसं हरवणार आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यावर कसं विजय. परंतु देवाचा पुढचा प्लॅन त्याला माहित नव्हता. म्हणजेच सैतान लिमिटेड आहे. म्हणजे देव आणि सैतान हे बरोबरीचे नाहीत, हे मी तुम्हाला सांगतो. जर तुमच्या डोक्यात तशी कल्पना असेल की देवाला, सैतानाला पण देवा इतकाच पॉवर आहे, सैतान पण देवा एवढा हुशार आहे, तसं नाही आहे. तसं असतं तर त्याने ही चूक केली नसते देवाविरुद्ध जाण्याची. तर देवाने त्याला नष्ट करू शकला असता, पण त्याने असं ठरवलं, त्याने त्याचा नाश केला नाही. परमेश्वर असं म्हटला की ज्या माणसाला मी निर्माण केलं, ज्याला तू फसवलंस आणि सत्ता काढून घेतली, मी एक दिवशी माझा पुत्र त्याच माणसाच्या द्वारे, त्याच मानव जातीतून पाठवे आणि ती सत्ता तुझ्याकडून परत घे. आणि तसं झालं. देवाने त्याचा पुत्र स्त्रीपासून जन्म दिला, कुमारी मरी पासून जगाला पाठवला. स्त्रीपासून जन्म होऊन मनुष्य होणं प्रभू येशूला का आवश्यक होतं? देवाने ठरवलं की सैतानाला त्याच्या लेवलवर येऊन टक्कर द्यायची, त्याच्या लेवलवर येऊन त्याची सत्ता काढून घ्यायची. देव म्हणून नाही, तर त्याने माणसाला फसवलं आणि मग त्या पृथ्वीवर येऊन त्याने, म्हणून तेव्हापासून पृथ्वी किंवा जग ही युद्धभूमी आहे. चांगलं आणि वाईट, देव आणि सैतान याच्यामधलं युद्ध तेव्हापासून सुरू आहे. आणि ती रणभूमी किंवा युद्धाची भूमी ही पृथ्वी आहे. आणि देवाने तसं प्लॅन केला होता, देवाने तसं ठरवलं होतं. आता सैतानाने कोणकोणती रणनीती त्याने काय वापरला होता? तो सर्पाच्या रूपाने प्रगट सैतान म्हणून आला, कारण तसं जर आला असता तर आदाम आणि हव्वाने त्याला ओळखलं असतं. परंतु सर्प हा जो धूर्त प्राणी, त्याचा ताबा घेतला आणि त्याच्याद्वारे त्याने त्यांना फसवलं. त्यांना वाटलं की हा एक प्राणी आहे, त्यांना माहित नव्हतं की तो कोण आहे. सैतान नेहमी स्वतःला लपवत असतो, त्याचं खरं रूप प्रगट करत नसतो. आणि त्याचे जे लोक आहेत, त्याचे जे सेवक आहेत, ते देखील
अशाच प्रकारे स्वतःला उघड करत नसतात. ते सांगत नसतात की मी खोटा शिक्षक आहे, खोटा पालक आहे. धूर्तपणे ते वचनाच्या विरुद्ध, देवाच्या विरुद्ध हे शिक्षण देत असतात. सैतानाने माणसाला प्रश्न करायला लावला की खरंच देवाने असं सांगितलं. त्याच्या वचनावर डाऊट करायला लावलं. आणि आज देखील सैतान या वचनावर, पवित्र शास्त्रावर आपल्याला शंका घ्यायला, आपल्या मनामध्ये संशय निर्माण, डाऊट निर्माण, खरंच देवाने सांगितलेला. त्याने गैरसमज केला की तुम्ही देवासारखे नाहीये, तुम्ही देवासारखे व्हावं हे देवाची इच्छा नाही. तुम्हाला त्याने कमी ठेवलेलं आहे. उलट तुम्ही तर ते फळ खाल्लं तर देवासारखे. पण तुम्हाला माहिती आहे का काय, ते देवासारखे होते, पण जेव्हा फळ खाल्लं ते देवासारखे राहिले नाही. आपण नग्न आहोत हे त्यांनी त्याचं स्थान देवाबरोबरच गमावलं. वाईटाचे परिणाम काय होतील हे देवाने सांगितलं होतं, आज्ञा मोडण्याचे, की ज्या दिवशी तुम्ही फळ खाल त्या दिवशी मराल. पण सैतानाने सांगितलं की तुम्ही खरंच मरणार नाही. तर तुम्हाला बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान घ्यायला तुम्ही देवासमान. मरण यावं ही देवाची इच्छा नाही. देव जीवन देणारा देव. परंतु सैतानाने माणसाची फसवणूक केलेली आहे. तर तो काय करतो, तो खरं रूप झाकतो, तो देवाविषयी गैरसमज निर्माण, तो लबाडी करतो, तो देवाच्या वचनावर आपल्याला डाऊट घ्यायला लावतो. हे त्याचं कार्य आहे. दुसरी गोष्ट, तो देवाच्या लोकांमध्ये, विश्वासधाऱ्यांमध्ये कशा रीतीने कार्य करतो. आता लक्षात घ्या की त्याला माहिती की डायरेक्ट देवावर हल्ला करू शकत नाही. म्हणून तो आपण जे देवाची निर्मिती, तो आपल्याला टार्गेट करतो, तुम्हाला मला टार्गेट करतो. तो आपल्या मनामध्ये कशा रीतीने तो आपल्याला कॅप्चर करतो तुम्हाला माहित आहे का? तो सामर्थ्याचा किंवा बळाचा वापर करत नाही. तो जबरदस्ती करत नाही. त्याने फक्त हवेच्या डोक्यात एक विचार टाकतो. त्याने विचार करायला लावतो की देवाने काय सांगितलं याचा जरा विचार करा. ते करत नाही. तो तुमच्या आणि माझ्या मनात विचार टाकतो देवाविरुद्ध. विचाराने, मनाने तो आपला ताबा घेत असतो. त्याची रणनीती तीच पहिल्यापासून आहे. त्याने बळाचा वापर करून त्यांना धमकावलं नाही. आदाम हवे फळ खायला लावलं नाही. तर त्यांनी फक्त डोक्यात एक आयडिया टाकली आणि मग त्यांनी ते फळ तोडलं. म्हणजे सैतान आपल्या डोक्यात कल्पना टाकतो, खून, व्यभिचार किंवा जे काही वाईट करण्याचं, आणि मग माणूस ते कृत्य करत असतो. म्हणून हे सैतानाचं आणखी एक कार्य हे की तो आपल्या मनाचा ताबा घेत असतो. आणि म्हणून मन देवाच्या अधीन करणं, मन देवाच्या वचनाने मनाचं नवीकरण करणं हे तितकं महत्वाचं आहे. तो आपल्या मनात त्याचे विचार घालतो. बरेच वेळेस आपल्याला वाटतं की आपल्या मनातले विचार, आपल्या डोक्यात असे विचार येतात, असे कल्पना येतात, आणि अशा रीतीने तो देवाच्या लोकांवर हल्ला करतो. प्रेषितांची कृत्याच्या 5व्या अध्यायात आपण एक अशी घटना वाचतो की त्या पहिल्या मंडळीतली हनन्या आणि सफीरा नावाचे एक पती आणि पत्नी होते आणि त्यांची एक प्रॉपर्टी होती. आणि त्यांनी ठरवलं की ती प्रॉपर्टी विकून त्याच्यातला काही भाग चर्चला द्यायचा. परंतु काय झालं माहित आहे का? आपण वाचू ती घटना. प्रेषितांची कृत्याचा 5वा अध्याय. नुकतंच चर्च पहिल्या शतकात सुरू झालेला आहे, वाढत चाललेला आहे, आणि त्यावेळेस ही घटना घडली. कोणी हनन्या नावाचा एक इसम व त्याची बायको सफीरा यांनी आपली मालमत्ता विकली. प्रेषितांचे कृत्य 5 आणि वचन 1. मग त्याने किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणी ठेवला. आता प्रेषितांनी सांगितलं नव्हतं की ही रक्कम चर्चला द्या किंवा हे त्यांनी ठरवलं. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या,
तू पवित्र आत्म्याबरोबर लवाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे, म्हणून सैतानाने तुझे मन का भरविले आहे. पेत्र म्हणतो, आणि हे दोघं बिलीवर आहेत, नवरा बायको, चर्च मेंबर आहे, आणि त्यांनी चांगलं काम केले, वाईट काम केलं. त्यांनी प्रॉपर्टी विकून काही भाग, वाईट हे की काही भाग ठेवून घेतला आणि पेत्राशी लबाडी केली. एवढी सर्व रक्कम, ही प्रॉपर्टी विकली, त्याची ही संपूर्ण रक्कम आहे असं खोटं सांगितलं. आणि त्यांना कोणी मागितलं पण. आणि त्यावेळेस पेत्र काय म्हणतो जरा लक्ष द्या, 3रं वचन. तेव्हा पेत्र म्हणाला, तू पवित्र आत्म्याबरोबर लवाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून. आणि आता ऐका, सैतानाने तुझे मन का भरविले आहे. सैतानाचं आणखी एक कार्य काय, देवाच्या लोकांचं मन भरवणं, देवाच्या लोकांना, तुम्हाला मला देवाविरुद्ध, एकमेकाविरुद्ध भडकवणं. असं होऊ शकतं का? हो, असं झालं आज, असं आजही होत आहे. तो म्हणतो की सैतानाने तुझे मन का भरवले आहे. म्हणजे सैतानाने ही त्यांच्या डोक्यात कल्पना घातली की असं असं सांग, आणि ते खोटं बोलते. म्हणजे सैतान काय करतो की आपल्या डोक्यात चुकीचे आयडिया, चुकीचे विचार टाकतो आणि आपल्याला ते करायला लावतो. तो ते करत नाही, तो आपला वापर करतो. म्हणून देवाला त्याचं कार्य करायला एक शरीर, एक मन लागतं, व्यक्ती लागतं. आणि सैतानाला देखील त्याचं कार्य पृथ्वीवर करायला एक मन, एक शरीर किंवा एक व्यक्तीची गरज असते. मग तुमचं मन, तुमचं शरीर तुम्ही कोणाच्या अधीन करता, देवाच्या की सैतानाच्या? तो तुमचा वापर करत असतो. जर देवाच्या अधीन मन केलं तर देव त्याचे विचार करतो. शरीर त्याच्या अधीन केलं तर आपण शरीराने त्याचं गौरव. पण जर तसं केलं नाही तर सैतान आपल्या मनाचा, विचाराचा ताबा घेईल, शरीराचा ताबा घेईल आणि आपल्याला पाप आणि वाईट कृत्य करायला लागेल. तर सैतान काय करतो की आपलं मन भरवतो चुकीच्या गोष्टी. आणखी काय करतो बघा, सैतानाची इच्छा ही आहे की कंट्रोल करावं, ताबा मिळवावा. ही पहिल्यापासून त्याची इच्छा, सत्ता गाजवावी. आणि म्हणून ज्यावेळेस एखादी व्यक्ती एखाद्या कुटुंबात, चर्चमध्ये, समाजामध्ये, आणि जेव्हापासून माणसाने सत्ता गमावली, माणूस सत्तेचा हरवलेला आहे. प्रत्येकाला असं वाटतं की माझं कोणीतरी ऐकावं, माझ्या अंडर मी कोणावर तरी राज्य करावं, माझ्या अंडर कोणीतरी असावं. हे असं का वाटतं? कारण उपजत माणसाला हे माहित आहे की देवाने माणसाला सत्ता गाजवण्यासाठी, सत्ता चालवण्यासाठी निर्माण केलं, आणि ती सत्ता आपण गमावलेली, सैतानाने काढून घेतलेली. आणि तेव्हापासून माणसाला असं वाटतं. पण सत्ता गाजवणं, कंट्रोल करणं ही सैतानाची इच्छा आहे. म्हणून कंट्रोल, ज्यावेळेस आपल्याला वाटतं की आपण कंट्रोल करावं, त्यावेळेस सैतान त्याची दुरात्मे ताबा घेत असतो आणि आपला वापर करत असतो. मग ते घरात असतो, मंडळात असो, किंवा कोणत्याही ठिकाणी, कामाच्या ठिकाणी असो, बॉसिंग करणं ही सैतानाची वृत्ती. लक्षात. आणखी सैतानाचं कार्य काय की तो मनुष्यांचा, स्त्री पुरुषांचा ताबा. शास्त्रात आपण वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताने बोटं काढले. जुन्या करारामध्ये, जरा ऐका, जुन्या करारामध्ये एकही उदाहरण असं नाही की कोणत्या संदेष्टाने माणसांमधून किंवा स्त्रियांमधून दुरात्मे किंवा भूत काढणे. एक सुद्धा. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त जगात आला, त्याची सेवा त्याने सुरू केली, ज्यावेळेस तो त्या देवाच्या राज्याची घोषणा करू लागला, त्यावेळेस सैतानाने हे जे राज्य जगात त्याचं स्थापन केलं होतं, जगावर राज्य करत होता, ते सैतानाचं राज्य उघड झालं. आणि म्हणून भूत लागलेले लोक प्रभू येशूला म्हणायचे की आम्हाला माहिती आहे की तू कोण आहेस, तू जिवंत देवाचा पुत्र आहेस. का? कारण भूतांना, दुरात्म्यांना, सैतानाला माहिती आहे. ते प्राचीन काळापासून प्रभू येशू बरोबर स्वर्गामध्ये होते, नंतर ते पतन पावले. लोकांना माहित नाही, माणसांना माहित नाही, पण त्यांना माहित आहे.
आणि म्हणून ते म्हणत होते की आम्हाला माहित आहे की तू कोण आहेस, आमच्या समयापूर्वी तू आमचा नाश करायला आला. ज्यावेळेस देवाच्या राज्याची घोषणा आपण करतो त्यावेळेस दुसरं एक राज्य जे जगात आहे सैतानाचं, ते एक्सपोज होतं. म्हणून सुवार्ता गाजवणे म्हणजे दोन राज्यांची टक्कर आहे. देवाचं राज्य आपण घोषणा करतो आणि दुसरं राज्य सैतानाचं, आणि त्याचे दुरात्मे आपल्याला अपोज करतात, विरोध करतात. आणि म्हणून वचन गाजवताना, स्तुती स्तवन करताना किंवा प्रार्थना करताना ज्यांच्यात भूत लागलेली आहेत, ज्यांच्यात दुरात्मे आहेत, ते आपोआप ओरडतात, किंचळतात, दौडतात. हे का होतं? मॅनिफेस्टेशन. कारण त्यांना देवाची भक्ती सहन होत नाही, देवाच्या राज्याची घोषणा सहन होत नाही, देवाचं वचन ऐकावं असं वाटत नाही. तर सैतान काय करतो? आणखी एक कार्य की तो मनुष्यांचा ताबा घेतो. त्याचे दुरात्मे हे माणसांचा ताबा घेतात. एक उदाहरण आपण वाचू मार्क शुभवर्तमानामध्ये. मार्क शुभवर्तमान याचा 5वा अध्याय. मार्क शुभवर्तमान याच्या 5व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनापासून एक घटना आहे. मग ते सरोवराच्या पलीकडे गनसरेच्या देशात आले आणि तो म्हणजे प्रभू येशू मच्छवातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला असा एक मनुष्य, म्हणजे अशुद्ध आत्मे, सैतानाचे एजंट, हे काय करतात? माणसांना लागतात, पुरुषांना स्त्रियांना लागतात, ते त्यांचा ताबा घेतात, त्यांच्या शरीरामध्ये शिरून राहू लागतात. अशुद्ध आत्मा लागलेला असा एक मनुष्य कबरेतून निघून त्याला घेतला. तो कबरेत राहत असे व त्याला साखळ्याने देखील आता कोणाच्याने बांधून. किती डेंजर मनुष्य! कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्याने साखळ्याने बांधले असताही त्याने साखळ्या तोडून टाकल्या व बेड्यांचा चुराडा केला, म्हणून कोणाच्याने त्याला वश करले. आता ही त्याची शारीरिक शक्ती नव्हती, लक्षात घ्या. जो अशुद्ध आत्मा आणि जे अशुद्ध आत्मे त्याच्यात होते त्या आत्म्यांची ही शक्ती होती. साखळ्या तोडून टाकली. आणि मग तो काय करत होता? त्याने माणसाला त्याच्या कुटुंबापासून, समाजापासून, गावातून वेगळं करून कबरेत ठेवलेलं. सैतान काय करतो की आपल्याला आपल्या लोकांपासून वेगळं करत असतो. हे एक कार्य. तो नेहमी रात्रंदिवस कबरामध्ये व डोंगरामध्ये राहून ओरडत असे व धोंड्याने आपले अंग ठेचून घेत असते. म्हणजे स्वतःला नाश करण्याचा, स्वतःचा घात करण्याचा, इजा करण्याचा तो प्रयत्न करतो. आणि म्हणून आत्महत्या प्रवृत्त करणारे असे दुरात्मे आहे. हा फक्त विचार नाही. काही लोक म्हणतात की माझ्या मनात आत्महत्याचा विचार आहे. तो विचार काय येतो? तो दुरात्मा ताबा घेतो त्यावेळेस तो मनात हे घालतो की आता तू सर्व संपून टाक, तुझे प्रॉब्लेम कधीच सुटणार नाही, देवाने तुला सोडून दिले असे, अशा प्रकारचे. तर सैतानाचं कार्य काय? प्रभू येशूने सांगितलं योहान 10:10, चोर येतो तो चोरी, घात व नाश करावा यासाठी येतो. म्हणजे सैतानाचं काम चोरी करणं, घात करणं आणि नाश करणं. ज्या तुम्हाला मला देवाने निर्माण केलं, तुमचा माझा देवाची समेट होऊ नये, देवाने आपल्याला आशीर्वाद देऊ नये, तर आपण सैतानाचं ऐकावं आणि शेवटी नाश व्हावा ही त्याची इच्छा आहे. आणि हे तो करत असतो. तो येशूला दुरून पाहून धावून आला व पाया पडला आणि मोठ्याने ओरडून बोलला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तुझा माझा काय संबंध? आता हे ऐकून शिष्यांना किती आश्चर्य वाटलं असं नाही. पहिल्याच वेळेस या गावात आलेली आणि इतका डेंजर माणूस धावत पळत आलेला आणि प्रभू येशूला नावाने म्हणतो की हे येशू. तो काय म्हणतो? हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा. म्हणजे सैतान, दुरात्मे आणि भूत यांना माहित आहे की प्रभू येशू कोण. म्हणून जेव्हा आपण येशूच्या नावात म्हणतो त्यावेळेस काही दुसऱ्या कोणत्याही नावाला ते घाबरत नाही. मला पिडशील तर तुला देवाची शपथ, तुझा माझा काय संबंध? कारण त्याने त्याला म्हटले होते की अरे अशुद्ध आत्म्या त्या मनुष्यातून निघ. तर सैतानाचं एक कार्य काय की बाहेरून डिमॉनिक ऑपरेशन, की आपल्याला सताव करणे, आपल्या विचारांची चलबिचल करणे, आपल्याला मानसिक ताण देणे, बाहेरून हल्ला. आणि आतून काय, जर आपण पापात राहिलो, जर पश्चाताप करून देवाकडे वळलो नाही, तर ते दुरात्मे
आतमध्ये शिरून आपल्यामध्ये राहू लागतात आणि मग आपल्याला त्रास देऊ. डिमन पोझेशन ज्याला, बाहेरून हल्ला वेगळा, आतून आतमध्ये येऊन राहणार. प्रश्न असा आहे की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करायला भूत लागतं का? आणि त्याचं उत्तर असं आहे, नाही. ज्यावेळेस माणूस खरा पश्चाताप करून देवाकडे वळतो, देवाचा पवित्र आत्मा त्याच्यामध्ये येतो. आणि जिथं पवित्र आत्मा नाही तिथं दुष्ट आत्मा राहू शकत नाही. पण जर ती व्यक्ती स्वतःला विश्वासाने म्हणते, चर्चला येते, प्रार्थना करते, तरी जर भूत लागलेला आहे, तरी जर भोगते, याचा अर्थ पूर्ण पश्चाताप केलेला नाही, पूर्णपणे वळलेला नाही. म्हणून सैतानाला अजून होल्ड आहे, सैतानाला वाव आहे त्यांना कंट्रोल करण्याचा, त्यांच्यामध्ये. तर सैतान काय करतो की आपल्याला पोझेस करतो, आपला ताबा मिळवतो. त्याला डिमन पोझेशन असं म्हटलेलं. आणखी त्याचं कार्य काय की आपल्यामध्ये द्वेष भावना निर्माण करणे, आपल्यामध्ये गर्व निर्माण करणे, फुटी निर्माण करणे, संबंध बिघडवणे, अशा रीतीने तो कार्य करत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, सैतान आपोआप कार्य करेल. शास्त्र सांगते की सैतानाला वाव देऊ नका. म्हणजे याचा अर्थ, आणि ते पण मंडळीला नव्या कराच्या पत्रामध्ये, याकोबाच्या पत्रामध्ये, म्हणजे आपण वाव देऊ शकतो. सैतान घात नाश करायला आलेला, पण देवाच्या परवानगीशिवाय तो करू शकत नाही. त्याचं ज्ञान, त्याचा पॉवर लिमिटेड आहे. इयोबाची ज्यावेळेस देवाने परीक्षा घेतली, सैतानाला देवाने परमिशन दिली, त्यावेळेसच त्याने इयोबावर ते प्रॉब्लेम आले, ते दुखणे आजार आणले, त्याचे मुलं काढून दिली. जोपर्यंत देवाने परवानगी दिली नाही तोपर्यंत तो काही करू शकला नाही. सैतानाने देव बरोबरीचे आहेत का? नाही. ऐकून घ्या, जर तुम्ही तसं मानत असाल तर आजपासून तुमचा विश्वास बदला. सैतान आणि देव बरोबरीचे नाहीत. सैतान होण्यापूर्वी आद्य देव लुसिफर होता. पतन पावल्यानंतर तो सैतान या शब्दाचा अर्थ ऍडव्हर्सरी किंवा विरोधक, विरोध करणारा. तर सैतानाची इच्छा आहे नाश करणे, पण देवाने परवानगी शिवाय दिल्याशिवाय तो करू शकत. तसं जर असतं तर या जगाचा त्याने केव्हाच नाश केला असता, तुमचा आणि माझा केव्हाच नाश केला असता. पण तो सर्वसमर्थ, देवासारखा सर्वसमर्थ नाही, सर्वज्ञानी नाही. लक्षात घ्या, देव सर्वसमर्थ आहे, सर्वज्ञानी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर ज्यावेळेस सैतानाला वाव देणं म्हणजे काय की ज्यावेळेस एखाद्या पापाचा आपण पश्चाताप करत नाही, एखाद्या पापात आपण राहतो, वारंवार ते करत राहतो, किंवा आपल्या मनात कोणाबद्दल काही ठेवतो, त्यावेळेस किंवा आपण कबूल करतो, त्यावेळेस सैतानाला आपण वाव देतो, त्याला होल्ड, त्याला पाय ठेवायला जागा देतो, आणि मग तिथून तो ते करतो. समजा व्यसन आहे, समजा व्यभिचार आहे, तर त्याच्यात जर माणूस सतत राहिला तर व्यभिचाराचे आत्मे किंवा व्यसनाचे आत्मे त्या व्यक्तीचा ताबा घेतात. ज्या माणूस जेव्हा वाव देतो त्याच वेळेस सैतान कार्य करतो. सैतानाने मला असं करायला लावलं, सैतान करायला लावतो, पण करायचं का नाही हा तुमचा माझा निर्णय असतो. सैतान डोक्यात आयडिया टाकतो, पण त्या आयडिया प्रमाणे ती आयडिया अंमलात आणायची का नाही, त्या विचाराप्रमाणे करायचं का नाही आपल्या हातात. सैताने सांगितलं होतं ते फळ किती दिसायला सुंदर आहे, तुम्ही देवाचं आयडिया डोक्यात टाकली होती, ती म्हणू शकली असते की नाही देवाने सांग. तसं आपण म्हणू शकतो की नाही. आणि तर सैतानाला ज्यावेळेस आपण वाव देतो त्यावेळेस तो कार्य करतो, ज्यावेळेस आपण संधी देतो त्यावेळेस तो आपला ताबा घेत असतो. आणखी त्याचं कार्य काय, जादूटोना, मंत्रतंत्र, देवाच्या ऐवजी जे जे मार्ग आहे, अद्भुत कृत्य, सुपर नॅचरल, जे सैतान नेहमी देवाचं जे आहे ते डुप्लिकेट करण्याचा प्रयत्न. मोशेने काठे टाकली तिचा साप, हारूने पण त्याचे मॅजिशियन, मांत्रिक बोलवले, त्यांनी काठ्या टाकल्या त्यांचं. सैतान नेहमी देवाचं जे आहे ते डुप्लिकेट करण्याचा प्रयत्न करतो, ते लक्षात घ्या.
आणि आता शेवटचा पाठ हा की या सैतानावर प्रभू येशूने कसा विजय मिळवला. कलोसेकरास पत्र याचा दुसरा अध्याय, कलोसेकरास पत्राचा दुसरा अध्याय आणि वचन 14 आणि 15 मध्ये काय पौल कलोसेकरांना काय लिहितो. वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं. 13 वचनापासून आपण वाचू. कलोसे 2 आणि वचन 13. जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देह स्वभावाच्या बेसुंतीपणाने मेलेले असे होता, त्या तुम्हाला त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले. प्रत्येक जण आत्मिकरित्या मेलेला असा आहे, मृत असा आहे. ख्रिस्त जो जीवन देणारा जीवन तो आपल्या जीवनात येतो तेव्हा आपण जीवन, तेव्हा खरं लाईफ सुरू. तोपर्यंत ते लाईफ नसतं जे आपण जगत असतो. तो म्हणतो त्याने त्याच्याबरोबर तुम्हाला जिवंत केले, त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. पहिली नंतर वचन 14. आपल्या विरुद्ध असलेला जो विधींचा दस्तऐवज आपल्याला प्रतिकूल होता तो त्याने खोडला व वधस्तंभाला खेळून रद्द केला. जे काही आपण पाप केले, जे काही दोषारोप होते, जे आपण केलं होतं, सैतानाने जे आपल्यावर लावलेले होते ते सर्व त्याने कॅन्सल केले. त्या सर्व पापांची क्षमा केली. आणि आता ऐका वचन 15. त्याने सत्ताधीशास व अधिकाऱ्यास नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघड उघड प्रदर्शन केले. वधस्तंभावर काय झालं. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पापांसाठी एवढंच नाही आहे. ऐकून घ्या, हे आपण लहानपणापासून ऐकत आलेलं आहे, पण ती फुल गॉस्पल, ती पूर्ण सुवार्ता नाही. जे मेन आहे ते आपल्याला ऐकलेलं नाही, आपल्याला कोणी सांगितलं नाही. ते मेन हे की त्याने म्हणजे प्रभू येशूने सत्ताधीशास व अधिकाऱ्यास, हे कोणते सत्ताधीश व अधिकारी, जगाचे राजे आणि पंतप्रधान, राष्ट्रपती, राजे, महाराजे, सम्राट हे नाही, सैतानाच्या साम्राज्यातले अंतराळातले सैतानाविरुद्ध ज्यांनी बंडखोरी करू त्याचं राज्यच त्यांनी स्थापन केलं आणि तिथून जे पृथ्वीवर मनुष्यावर, मानवजातीवर राज्य करतात, त्याने सत्ताधीशास व अधिकाऱ्यास नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून, म्हणजे त्या वधस्तंभावर प्रभू येशूने सैतानाकडून ती सत्ता, तो अधिकार काढून घेतला, त्याचा पॉवर काढून घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आपण एवढंच ऐकलं की प्रभू येशू वधस्तंभावर मरण पावलं, आपल्या पापांची क्षमा केली. नाही, ते तर आहे, पण हे आहे की त्या वधस्तंभावर त्याने सैतानाला हरवलेलं आहे, दुरात्म्यांना हरवलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला मला भूतांची, दुरात्म्याची, त्यांना घाबरण्याची गरज नाही. मी तुम्हाला सांगतो, आज असे काही बिलीवर लोक आहेत की जे भूत लागलेले किंवा भूतांना अजूनही घाबरतात. कशा प्रकारचे विश्वास आहे, कशा प्रकारचा विश्वास आपला आहे. आपला विश्वास असा आहे की नाही, सैतानाला पण तेवढाच पावर, म्हणून आपण चुकतो, म्हणून आपण हारतो, म्हणून आपण विजयीची जीवन जगू शकत नाही. सैतानाने पक्क सांगून टाकलेलं आहे की मी पण देवा इतका पॉवरफुल, तुम्हाला माझं पण ऐकलं पाहिजे. आणि आपण उगीच घाबरतो. पण आपल्याला जर हे सत्य कळलं की प्रभू येशूने सत्ताधीशास व अधिकाऱ्यास नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव केला, विजय मिळवलेला. वधस्तंभ विजयाचं प्रतीक आहे, लक्षात घ्या, हारायचं नाही. नाही समजलं. माझी प्रार्थना आहे की प्रत्येकाला समजावं. आणि तुम्ही देखील जे युट्यूब, फेसबुकवर आहे, वधस्तंभ हे विजयाचं प्रतीक आहे. इट इज अ सिम्बॉल ऑफ विक्ट्री. म्हणून पौल म्हणतो की आम्ही वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवतो. आम्ही तत्वज्ञान सांगत नाही, आम्ही नियमशास्त्र सांगत नाही की 10 आज्ञा पाळा, हे करा, ते करू. आम्ही वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवतो की ख्रिस्ताने काय केलं त्या वधस्तंभावर, ते आम्ही लोकांना सांगतो. आणि ते ती सुवार्ता आपण सांगायची. त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघड उघड प्रदर्शन केले. सैतानाने बंड केलं, माणसाला फसवलं. त्याला वाटलं की आपण माणसाला फसवलं म्हणजे माणूस कधी
माणसाचं कधी तारण होणार नाही, त्याचा कधी देवाशी समेट होणार नाही. माणूस नरकार नाही. त्याला वाटलं आपण देवाचा प्लॅन फेल करू, पण तसं झालं नाही. शास्त्र सांगतो की ख्रिस्त जग स्थापनेपूर्वी बोललेला देवाचा प्रभू, देवाचे जे नेमलेले लोक तुम्ही आणि मी, देवाने आपल्याला हे सुवार्तेचं सत्य कळवलं आणि प्रभू येशूने आपलं तारण व्हावं म्हणून त्याचं रक्त सांडलं, त्याच्या रक्ताने विकत घेतलं. आणि त्याने काय केलं हे देवाच्या वचनाने, देवाच्या आत्म्याने तुम्हाला मला कळवलं. आपण विश्वास ठेवला आणि आपण देवाच्या राज्यात. सैतान जिंकला का? सैतान जिंकू शकतो का? नाही. पण तुम्हाला माहित नाही ब्रदर, सैताना पण तेवढाच पावलाय असे काही लोक म्हणतात. सैतान देवाची योजना फेल करू शकत नाही. तुमच्यासाठी, माझ्यासाठी जी योजना आहे ती फेल करू शकत नाही. आपण आपल्या पापामुळे, वाईट सवयीमुळे त्याला वाव देऊ शकतो. आपण हाताने प्रॉब्लेम निर्माण करू शकतो. जर आपण पूर्ण वचनात राहिलो, आज्ञा पालन केलं, तर सैतान आपल्याला हरवू शकतो. कारण तो हरलेला शत्रू आहे. आपण त्याला हरवायची गरज नाही. प्रभू येशूने त्याला हरवलेला आहे. फक्त आपल्याला हे माहित पाहिजे की प्रभू येशूने त्याला हरवलेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण त्याच्यावर विजय मिळवू शकतो. आपल्या बुद्धीने, आपल्या सामर्थ्याने, आपल्या शक्तीने नाही. प्रभू येशूने त्या वधस्तंभावर विजय मिळवला. कशा रीतीने? सैतानाला हरवलं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, देवाने जे निवडलेले लोक होते तारणासाठी, त्यांना स्वतःच्या रक्ताची खंडाने भरून त्यांना मुक्त केलं. आणि म्हणून सैतान चिडलेला. म्हणून तो जगाच्या आपल्या, म्हणून त्याची इच्छा आहे की खरी सुवार्ता कोणालाच करू. म्हणून त्याची इच्छा आहे की बायबल स्टडी, शास्त्र कोणीच वाचू नये. अशा झूम मीटिंग अटेंड करू नये देवाचं वचन. कारण जर ऐकलं तर माणूस विश्वास ठेवील, माणसाला सत्य कळेल. आणि सत्य कळलं, विश्वास ठेवला तर माणसाचं कारण. म्हणून लोकांना शास्त्र वाचताना झोप लागते, प्रार्थना करताना झोप लागते, बायबल स्टडी बोर होतो, चर्च बोर. कारण जिवंत देवाचं सत्य आहे. सैतानाला आवडत नाही की आपण त्याच्याकडे वळावं, आपलं तारण व्हावं. लक्षात घ्या. तर प्रभू येशूने त्या वधस्तंभावर रक्ताची खंडणीने आपल्याला, आपल्यासाठी मुक्ती ही उपलब्ध केली आणि सैतानावर विजय मिळवला. आता हे जर सैतानाला अगोदर माहित असतं की प्रभू येशू ख्रिस्त हे करणार आहे, त्यांनी बंडखोरी केली असते का? स्वर्गात बंड केला असता? नाही. म्हणजे सैतान सर्वज्ञानी नाही, देव सर्वज्ञानी आहे. आता शेवटचा पॉइंट असा की आपण सैतानाला कसं हँडल करावं, आपण काय केलं, आपण कशा रीतीने आज त्याच्यावर विजय होऊ शकतो. याकोबाचं पत्र 4था अध्याय, याकोबाचे पत्र त्याचा 4था अध्याय आणि वचन 6 आणि 7 आपण वाचूया. तो म्हणजे देव अधिक कृपादान देतो. यास्तव शास्त्र म्हणते, देव गर्विष्ठांचा विरोध करतो आणि लीनांना कृपादान देतो. आणि आता ऐका, यास्तव देवाच्या अधीन व्हा, सैतानाविरुद्ध आडवे व्हा, म्हणजे तो तुमच्यापासून पडेल. आपण काय केलं पाहिजे? देवाच्या अधीन झालं पाहिजे. आपण पापी आहोत हे कबूल करू. आपल्याला पापाच्या क्षमेशी, देवाशी समेट होण्याची गरज आहे मान्य करू. देवाजवळ क्षमा मागितली पाहिजे, त्याच्या अधीन झालं पाहिजे. आपण किती चांगलं आहोत हे सिद्ध करत नाही सुटलं पाहिजे की देवाच्या दृष्टीने सर्वांनी पाप केलेले देवाच्या गौरव अंतरलेला आहे. नीतिमान कोणी नाही. आपल्याला पापाच्या क्षमेची गरज आहे. ती क्षमा फक्त आणि फक्त प्रभू रक्ताच्या द्वारे उपलब्ध आहे. पापांची क्षमा फक्त येशू ख्रिस्ताच्या रक्ताने होऊ शकते. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस आपण पश्चाताप करतो, देवाला शरण येतो, तेव्हा आपण देवाच्या अधीन. पहिली गोष्ट 7व्या वचनात 2 गोष्टी आपण केल्या पाहिजे. पहिली गोष्ट देवाच्या अधीन.
म्हणजे पूर्णपणे पश्चाताप. आणि दुसरी गोष्ट, सैतानाविरुद्ध आडवे व्हा. आता काही बिलीवर लोक जे सैतानाला, दुरात्मे लागल्याला घाबरतात, त्यांना हे वचन न आवडणार, न पटणार. म्हणजे का आपण सैतानाला अडवायचं? या वचनात काय गेले? सैतानाला आडवे व्हा. म्हणजे पहिली गोष्ट, देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला आडवे. आडवं कोणी व्हायचंय? तुम्ही आणि मी. आपण देवाला नाही सांगायचं तिला मुक्त कर, याला मुक्त कर. आपण प्रभू येशूचा अधिकार. प्रभू, तू सैतानापासून मला वाचव, तू सैतानाला अडव. ही रॉंग प्रेयर, चुकीची प्रार्थना नाही करायची. आपण त्याला अडवायचे, आपण त्याला फेस करायचं. प्रभू येशूचा सैतानाला अडवा आणि मग काय होईल? म्हणजे तो तुम्हापासून पडेल. मला आनंद वाटतो की ते वचन तिथं सापलं नाही. सैतानाला आडवे आडवं झाल्यानं आपण सैतानाला अडवल्यावर काय होईल ते सुद्धा सांगितलं की तो तुमच्यापासून पळेल. आडवं होऊन तर पहा. जे तुम्ही कधी ट्राय केले नाही, कधीच म्हटले नाही येशूच्या नावात, म्हणून तर बघा विश्वास आहे. शास्त्र सांगतं की तो तुमच्यापासून पळेल ज्या वेळेस. आणि आपण कसं अडवू शकतो? देवाच्या वचनाने. प्रभूशीने आपल्यासाठी काय केलेलं? त्या अधिकाराचा शब्द बोलण्याने. ज्या वेळेस प्रभूशीची सैतानाने परीक्षा घेतली, त्यावेळेस त्याने कसं अडवलं माहिती का? देवाच्या वचनाने. आणि त्याच वचनाने आज तुम्ही आणि मी सैतानाला अडवू शकतो. तेच वचन जे प्रभूशीने वापरलं, जुना करार नवा कर, तेच आज आपल्या जवळ आहे. याच वचनाने त्यांनी सैतानावर विजय मिळवणं, हेच वचनाने तुम्ही आणि मी देखील विजय मिळवू शकतो. आता कळलं असेल की बायबल स्टडी सैतानाला का आवडत नाही. आता तुम्हाला कळलं असेल की बायबल स्टडी किती महत्वाचा. कार्यक्रमाला, प्रेज वर्शिपला, बाकीच्या ऍक्टिव्हिटीजला लोक येतात, पण बायबल स्टडीला लोक कमी का असतात? याचं कारण आता तुम्हाला कळलं. हे वचन सैतान त्याच्या दुरात्म्यांना माहित आहे हे किती महत्वाचं आहे, त्याच्यात किती पॉवर आहे. म्हणून ते आपल्याला, तुम्हाला, मला त्याच्यापासून पाहतो. तर दोन गोष्टीने आपण सैतानाला कसं हँडल करायचं? देवाच्या अधीन व्हायचं आहे. दुसरी गोष्ट, त्याला वचनाने अडवायचं आहे. आणि ज्या वेळेस प्रभूशीने अडवलं, तो त्याला सोडून गेला. तो नंतर परत आला, वेगळ्या रीतीने हल्ला करायला, पण वचनाने तो सोडून गेला. तसं आपणही त्याच्यावर विजय मिळवू शकतो. आणखी काय? 5वा अध्याय आणि 16 वचन बघ. याकोबाचे पत्र 5 आणि 16. यास्तव तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकाजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. प्रार्थना, एकमेकाविरुद्ध आपल्या चुका, दोष कबूल करून. म्हणजे सैतान आपल्याला एकमेकापासून दूर ठेवणार नाही, भांडण, तंटा, वाद ठेवणार नाही. तर आपलं लवकर समेट करा. तो म्हणतो एकमेकांवर चुका कबूल करून, म्हणजे तुम्ही निरोगी व्हावे आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. धार्मिकाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. प्रार्थनेने आपण त्याच्यावर विजय मिळवू शकतो. आणि शेवटचा पॉइंट असा की स्तुती स्तवनाने आपण सैतानावर विजय मिळवू शकतो. बालकांच्या द्वारे तू त्यांच्या मुखात सामर्थ्य प्रस्थापित केलेलं आहेस. स्तुती स्तवन, प्रेज अँड वर्शिप. शाऊलाला ज्यावेळेस दुरात्मा सतावित होता, त्यावेळेस दावीद लहान तरुण होता आणि तो विणा वाजवत असते. आणि ज्यावेळेस दावीद येऊन त्याच्या दरबारातून विणा वाजवत, तो दुरात्मा शाऊलाला सोडून जात असे. प्रेज वर्शिप मध्ये इतका पॉवर आहे की जर आत्म्याच्या प्रेरणेने वाजवलं, आत्म्याच्या प्रेरणेने जर गायलं, तर ज्यांना दुरात्मे लागलेले आहे ते त्यांना सोडून जाऊ शकतात. हे मी अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. आमच्या चर्चमध्ये आम्ही दर रविवारी अनुभवतो. नवीन नवीन जे लोक आहेत, प्रेज वर्शिप मध्येच लोक मुक्त होत असतात. स्तुती स्तवनाने आपण सैतानावर विजय करू शकतो. म्हणून आज जर तुम्हाला सैतानाची भीती वाटत असेल तर लक्षात घ्या की प्रभू येशूने त्याला हरवलेला आहे. तो हरवलेला शत्रू आहे. त्याने म्हटलं लूक 10:19 मध्ये की शत्रूच्या सर्व अधिकाराचा अधिकार मी तुम्हाला दिलेला आहे.
प्रभूशीने स्वर्गात जाण्यापूर्वी शिष्याला सांगितले की आकाश आणि पृथ्वी सर्व अधिकार आता मला दिलेला आहे. म्हणजे पूर्वी नव्हता का? नाही. आता. केव्हा? जेव्हा तो मरण पावला वधस्तंभावर, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, तेव्हा तो अधिकार सैतानापासून काढून मग तो म्हणतो की आता पृथ्वीचा अधिकार माझ्याकडे आहे. तुम्ही माझ्या नावावरून जगाला सुवार्तेची घोषणा करा. आता सध्या अधिकार कोणाकडे नाही, प्रभू येशूकडे आहे. आणि आपण जे त्याचे आहोत त्याने आपल्याला तो अधिकार दिला आहे. मग तो अधिकार आपल्याला आहे हे आपण मानलं पाहिजे, विश्वास ठेवला. आणि जर विश्वास ठेवलेला आहे तर तो वापरला पाहिजे सैतान. आणि ज्यावेळेस आपण तसं करू, ज्यावेळेस तुम्ही तसं करा, तुम्ही दररोज तुमच्या दैनंदिन जीवनात सैतानावर विजयी व्हा. आज आपण इथेच थांबू आणि पुढच्या स्टडीमध्ये आपण मंडळी, चर्च म्हणजे काय आणि ते का महत्वाचं आहे, मंडळीवर आपला विश्वास आहे हे आपण पाहूया. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करतो.